थँक्स विघ्नेश, तू माझं खूप मोठं काम केलंस. हे तुझं बक्षीस. अशीच खूप प्रगती कर. काय दीप, आय एम सो प्राऊड ऑफ यू. दीप, तू खरंच चॅनल वाचवण्यासाठी धडपड करत होतीस याची खात्री आता पटली. दीप, कोणाचाही विश्वास नसताना अभ्यंकर काका चॅनल उद्ध्वस्त करतायत हे तू सिद्ध केलंस. बरं झालं वेळीच तू त्या माणसाला एक्सपोज केलंस, नाहीतर डॅडींचं स्वप्न धुळीला मिळालं असतं. आता आपण तिघींनी मिळून अभ्यंकरांच्या विरोधात उभं राहून डॅडींचं चॅनल पूर्ववत करून पुढे न्यायचं स्वप्न पूर्ण करायचं. अहो उठा ना, असे खाली काय झोपलायत? अहो पलंगावर तरी झोपा. जावं तिकडं, मी जातेच कशी. सोनाली, अगं तू झोपली नाहीस अजून? कशी झोप येईल? मी ह्यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, सारे बी म्हणले ह्यांना. मग कसलं काय? मी त्यांची इतक्यांदा माफी मागितली तरी बी एक सबूत देखील बोलले नाहीत ते. मी इनवणी बी केली की पुण्याला जाऊ नका म्हणून, तरी बी काय बोलले नाहीत ते. चांगलं झोपून घेतलं आपलं डाराडूर आणि म्या बसली आपली एकटीच बडबड करीत. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. बेड टी स्पेशली फॉर यू. वाव, थँक्स. दी, कितीतरी दिवसांनी असं एकत्र चहा घेत बोलताना किती फ्रेश वाटतंय ना. मलाही तसंच वाटतंय रश्मी. आज डॅड असते तर किती बरं झालं असतं ना. पण वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतंय की इतकी वर्ष मेहनत करून डॅडीनी हे न्यूज चॅनल उभं केलं आणि त्यांच्या जीवलग मित्रांनीच चॅनलला खाली आणण्याचा प्रयत्न केलाय. पण मी त्यांना असं कधीच करू देणार नाही. वहिनी साहेब, आता जरा जपून बोला बर का धाकल्या वहिनींसंग. का? आता काय झालं? काय झालं ते काय सांगता यायचं नाही, पण काय तरी झालं एवढं मात्र नक्की. उगीच कोड्यात बोलू नको शांता. जे काय झालंय ते स्पष्ट सांग. काल रातच्याला आम्ही आमच्या खोलीत झोपलो होतो. मला जाग आली आणि बघते तर काय काय नव्या वहिनी मुक्तासंग काहीतरी गुलुगुलू बोलत होत्या. अगं काहीतरी म्हणजे नक्की काय शांता? ते काय ठावं नाही. आणि मला बघितल्यावर लगेच विषय बदलला. सोनाली मुक्ताच्या जाळ्यात फसायची नाही. हा आता बोल. पास झालं ग वहिनी, लई कटाळा आला या. हे बघ, कटाळा नाही कंटाळा म्हणतात. सोनाली, अजून तुझे शब्द नीट उच्चारले जात नाहीयेत आणि एवढ्यात दमलीस तू. आली या गेली या, लय झालं या, खूप झालं. आता मी जसं सांगते ना तसं बोल. हा, आपण हे बोलूया. मी चहा घेऊन येते. बोल. अगं काय चाललंय तुमच्या दोघींचं? सासूबाई, तुमच्या सोनेला सोडवा की यातनं. मुक्ता वहिनी सूत बोलल्या बिगर सोडायचे नाही. जोपर्यंत तुला शुद्ध बोलता येत नाहीये ना तोपर्यंत मी तुला खरंच सोडणार नाही. शैलेंद्रची पुण्याची गाडी सुटण्याआधी तुला शुद्ध बोलता यायलाच हवं, कळलं? तुम्हाला पाणी आणून देऊ का? तुम्हाला पाणी? पाणी नाही ग, पाणी.